राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. प्रिय ग्राहकांनो, लग्नकार्य समारंभ संसूक जवळच आली आहे. नवीन वस्त्र खरेदी करू इच्छित आहात तर मग आपल्यासाठी खास ऑफर व उत्तम क्वालिटी व दर्जेदार कपड्यांचे विश्वसनीय दालन आदित्य कलेक्शन्स अँड साडी सेंटर साकूर फाटा. इथे महिला मुलींसाठी आकर्षक ड्रेसेस, 3 पीस, जीन्स टॉप, कॉर्ड सेट, लेडीज वेअर, पुरुषांसाठी जेंट्स वेअर, जीन्स, टी शर्ट, सुटिंग, शर्टिंग, जॅकेट, ब्लेझर, कुर्ती, ब्लँकेट, चादर, बेडशीट, पायपर, स्वेटर, जर्किंग, गरम कपडे स्वस्त आणि मस्त, क्वालिटी जबरदस्त. लग्न कार्यासाठी ग्राहकांना 9,000 साड्या होलसेल दरात. प्रत्येक खरेदीवर 10 ते 25% भरघोस अशी सूट. तर मग आजच भेट द्या आदित्य कलेक्शन साकूर फाटा. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलासमोर, साकूर फाटा, गुंजाळवाडी पठार, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर कैलाश गांजे पाटील. संपर्क क्रमांक 7028 76 38 67. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपल्या समोर येते. अखेर पत्रकार जाधव यांच्यावर पिस्तूल रोखून धमकी दिल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पत्रकार संरक्षण कायदा व नुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील मुळा नदी पात्रातून होणारी अवैध वाळू उपसा तसेच पारनेर तहसीलदार यांनी तक्रारदाराचा नामोल्लेख करत सराईत वाळू तस्करांना नोटीस बजावल्या. तर अकलापूर येथील शेतकऱ्याच्या गाडीवर वाळूचा डंपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकाराच्या घरात 3 वाळू तस्कर घुसले. त्यापैकी दोघांनी कमरेला लावलेले पिस्तूल त्यांच्यावर रोखत जीवे मारण्याची धमकी दिल्याने लोकशाहीचा गळा दाबणारी गंभीर घटना बुधवार दिनांक 17 जून रोजी रात्री 8 वाजता घडली. घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने अखेर मंत्रालयात आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर घारगाव पोलिसात महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था, हिंसा आणि मालमत्तेचे प्रतिबंध अधिनियम व शस्त्र अधिनियमनुसार विविध कलमान्वये 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु पठार भागामध्ये अवैध वाळू तस्करी, अवैध गौण खनिज उत्खनन, जुगार, मटका, गांजा, अवैध देशी विदेशी दारूची विक्री, चोऱ्या, खून, दरोडे, बलात्कार अशा घटनांनी साकूर पठार भाग प्रचलित झाला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा विस्कळीत झाली असून साकूर पठार भाग आता बिहारच्या मार्गावर वाटचाल करतोय की काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित केला जातोय. साकूर गावामध्ये पत्रकारिता व्यवसाय करणाऱ्या सहदेव भिकाजी जाधव यांच्या घरात घुसून दोघा सराईत वाळू तस्करांनी पिस्तूल रोखत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा निंदनीय प्रकार घडला असून लोकशाही मोडीस काढण्याचा प्रयत्न झाला. यापूर्वी पत्रकार जाधव यांनी जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना अवैध वाळू उपसा रोखण्याबाबत निवेदन दिले होते. त्यानुसार तक्रारदाराचे नाव गुपित न ठेवता पारनेर तहसीलदार यांनी मुळा नदी काठच्या सराईत वाळू तस्करांना नोटीस बजावताना पत्रकार सहदेव जाधव यांच्या नावाचा नामोल्लेख करत नोटीस बजावली होती. तर सोमवार दिनांक 15 जून रोजी कनेरपोखरी गावातील पवळदरा येथे अवैधरित्या वाळूची वाहतूक होते. त्यामध्ये शेतकरी बाळासाहेब फापाळे राहणार अकलापूर तालुका संगमनेर यांचे शेतीच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने त्यांनी वाळू तस्करांना संबंधित ठिकाणावरून वाळू वाहतूक करण्यास प्रतिबंध केल्याचा राग मुजोर वाळू तस्करांना आल्याने शेतकऱ्याच्या वॅगनर कारला समोरासमोर धडक देत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर आळेफाटा येथील माऊली हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना या घटनेचे वृत्तांकन केले होते. या दरम्यान लोकशाहीचा घात करू पाहत असलेल्या 3 वाळू तस्करांनी पत्रकार जाधव यांच्या घराची रेकी केली. रात्री 8 वाजता जाधव यांचे कुटुंबासह ते घरात असताना अजित मोरे राहणार मोरेवाडी, नांदूर खंदरमाळ, तालुका संगमनेर सदर आरोपी व त्याच्यासोबत अनोळखी 2 जण हे घरात घुसले. मोरे याला काय काम आहे विचारले असता त्याने सांगितले, तुम्ही केलेल्या बातमीमधील डंपर माझा आहे. परंतु सदर बातमीमध्ये डंपरचा क्रमांकाचा अथवा मालकाचा नामोल्लेख केला नसल्याचे जाधव यांनी सांगितले. तेव्हा मोरे म्हणाला, तुम्ही पुन्हा बातमी करू नका, तुम्हाला बातमी न करण्यासाठी किती पैसे देऊ. तुम्हाला विविध प्रकारचे पैसे देण्याचे त्याने आमिष दाखवले.
त्या ठिकाणी जाधव यांनी पैसे घेण्यास नकार दिल्याने आरे रावीच्या भाषेत बोलत त्या दोघांनी त्यांच्या कमरेला लावलेले पिस्तूल काढून आम्हाला प्रेमानं देखील सांगता येतं, तसेच ठोकता देखील येतं, माझ्या नादाला लागशील तर तुला गाडीच्या चाकाखाली घालील, अशी धमकी देत तेथून पलायन केले. या घटनेबाबत सोमवार दिनांक 22 जून रोजी जाधव व त्यांचे कुटुंबासह ते घारगाव पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेले असता पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे जाधव यांनी रात्रभर पोलीस ठाण्याच्या पायरीवर बसून त्यांना गुन्हा दाखल करण्याची विनंती केली, परंतु या प्रकरणी फक्त जाधव यांचा तक्रार अर्ज घेतला. या घटनेचा पुढील तपास करत असताना घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी अखेर पोलिसात महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था हिंसा आणि मालमत्तेचे प्रतिबंध अधिनियम व शस्त्र अधिनियमनुसार विविध कलमान्वये 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दरम्यान साकूर पठार भागामध्ये वाळू तस्करांचा आका उदयास आला आहे. महसूलच्या अधिकाऱ्यांनो हुकूम गाजवत अवैध धंद्यांना खतपाणी घालण्याचे काम करत आहे. ज्या प्रकारे अन्न व औषध प्रशासनामध्ये कारवाई झाल्यानंतर आरोपींवर मकोका कायद्याची अंमलबजावणी करण्यात येते, त्याच प्रकारे साकूर पठार भागामध्ये संघटित गुन्हेगारी व वाळू तस्कर, अवैध गुटखा विक्री, अवैध दारू विक्री, अवैध गांजा विक्रीतील आरोपींवर मकोका कायदा अंतर्गत कारवाई होणार का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित केला जातोय. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे हे करत आहेत. हॅलो सर, काय आजच्या काय भावना आहेत, काय आता झालं होतं काय आणि त्याच्यानंतर काय झालं सगळं? आज खऱ्या अर्थानं मी ज्यावेळेस 3 दिवसापूर्वी या ठिकाणी याच पोलीस ठाण्यामध्ये रात्रभर ठिय्या मांडून मी आणि माझ्या पत्नीनं त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची विनंती केली, परंतु काही टेक्निकल गोष्टी त्या ठिकाणी अडचणीच्या ठरत होत्या. घारगाव पोलीस स्टेशनचे PI बाबासाहेब बोरसे यांना. त्यानंतर त्यांनी मला एक 2-3 दिवसामध्ये आम्ही हे दाखल करू, चौकशी करू द्या, चौकशी अंती आम्ही हा जो गुन्हा आहे तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणताय त्या पद्धतीनं आम्ही गुन्हा दाखल करतो. सध्या तुम्ही तक्रार अर्ज जो आहे तो आमच्याकडे द्या. तर माझी विनंती हीच होती की पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत त्या ठिकाणी तो गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याचबरोबर ज्या पद्धतीनं मला रिव्हॉल्वर दाखवण्यात आले ते आर्म ऍक्ट, ठीक आहे, आर्म ऍक्ट म्हणजे माझा आग्रह याच्यासाठी होता की माझ्या स्वतःसाठी नाही, परंतु या लोकांकडं जर बिना लायसन हे हत्यार असतील, रिव्हॉल्वर घेऊन फिरत असतील, तर त्यांचा हा जो हेतू आहे हा हेतू नक्कीच समाजासाठी घातक आहे. समाजाच्या दृष्टीनं मी म्हणत होतो की तुम्ही हा गुन्हा जो आहे आर्म ऍक्ट याच्या अंतर्गत दाखल करावा, परंतु ते म्हटलं की यांचं म्हणणं आलं घारगाव पोलिसांचं की ते आम्ही ते चौकशी केल्याशिवाय दाखल करणार नाही. अखेर त्यांनी चौकशी केली. चौकशी अंती त्यांनी आज त्या ठिकाणी मला बोलावून घेतलं आणि त्यांना सत्यता आढळली आणि त्यानंतर त्यांनी माझ्याकडून तो आज गुन्हा दाखल करून घेतलेला आहे. तर 2 दिवसामध्ये मी आज माझं त्या ठिकाणी विधान भवन या ठिकाणी मी आज आत्मदहन करण्याचं या ठिकाणी जाहीर केलं होतं. त्यानुसार मी आज मुंबई येथे गेलेलो होतो आणि परंतु घारगाव पोलिसांनी त्या ठिकाणी मला एक खात्री दिली की साहेब तुम्ही या, गुन्हा दाखल आम्ही करून घेतोय. आणि ज्या पद्धतीनं आम्ही चौकशी केली त्या चौकशी अंती असं आढळून आलेलं आहे की खरोखरच तुमच्यावर मोठा अन्याय झालेला आहे. ज्या पद्धतीनं मी या अगोदर एक महिना होत आलाय तेव्हापासून मी सांगतोय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मला जे आहे माझ्या घराची रेकी केली जाते, माझ्यावर वाळू तस्करांपासून मला धोका आहे. हा धोका कसा निर्माण झाला हे मी जिल्हाधिकारी यांना सांगितलं. त्यांना एक निवेदन दिलं की माझ्या घरावर किंवा माझ्यावर कधीही हल्ला होऊ शकतो आणि याच हे म्हणून आज माझ्यावर हल्ला त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ह्या वाळू तस्करांनी केलेला आहे. वाळू तस्करच नाही तर हा जो माझ्या घरात रिव्हॉल्वर घेऊन आला हा स्वतः पुणे जिल्ह्यामधील काही पोलीस ठाण्यामध्ये त्या ठिकाणी याच्यावर गुन्हे एक सिरियस गुन्हे दाखल आहेत. यामध्ये नार्को सारखे गंभीर गुन्हे याच्यावर दाखल आहेत, गांजा तस्करीचे गुन्हे दाखल आहेत, वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात करतोय. गेल्या 10-15 दिवसापूर्वी या ठिकाणी अकलापूरच्या एका शेतकऱ्याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न या महाभागाने केला होता. तर नक्कीच हा महाभाग मला त्या दिवशी मारण्याच्या हेतू ठेवूनच मला मारण्यासाठी आलेला होता आणि
सांगण्याचं तात्पर्य हेच की ह्या चाकूर पठार भागामध्ये जी मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी चालत आहे, या वाळू तस्करी मागे जे मी सांगत होतो की कुणीतरी राजकीय मोठा नेता या ठिकाणी या पठार भागातला पुढारी त्या ठिकाणी त्यांना अभय देतोय, आणि हे देखील मी एक रेकॉर्डिंग आपल्याला काही दिवसांपूर्वी मी पत्रकारांना दिलेले आहे, तसेच पोलिसांना पण दिलेले आहे. पोलिसांकडून पत्रकारांना गेलेले असेल माहित नाही, परंतु ह्या भावनेतून या ठिकाणी ह्या जो नेता आहे हा स्पष्ट भाषेत सांगतोय की साहेब, हा जो गुन्हा जो आहे, हा जो व्यक्ती जो आहे याच्यावर याला ठोका, याला ठोकून काढा, याला मारा, याच्या हातपायी टंगडे तोडा, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी हा जो राजकीय नेता आहे हा त्या वाळू तस्करांशी बोलताना म्हणत आहे की हा जो आहे हा माजलाय, घाणेरड्या प्रकारच्या अश्लील भाषेत शिवीगाळ करतोय, आणि याला ठोकून काढा, याचे हातपायी तोडा, आणि हा काही साकूरचा भाई नाही, तुम्ही याला हाना, असं वाळू तस्करांना उद्देशून या ठिकाणी हा युवा नेता जो आहे हा त्या ठिकाणी त्या वाळू तस्करांना उस्कावत आहे. तुमच्याच्यानी होत नसेल तर पारनेर मधील वाळू तस्करांना सांगा, पण याचा बंदोबस्त करा, याचे हातपाय टंगडे तोडा, अशा भाषेत या ठिकाणी ही रेकॉर्डिंग मी काही दिवसांपूर्वी पोलिसांना दिली आहे आता, आणि पत्रकारांना पण दिलेली आहे. तर आज मात्र आज गुन्हा दाखल करताना पोलिसांनी माझ्याशी म्हणजे खऱ्या अर्थाने न्याय दिलेला आहे, मला न्याय दिलेला आहे, मला संरक्षण देण्याची त्यांनी हमी दिलेली आहे. त्यामुळं आता या ठिकाणी मी घारगाव पोलीस स्टेशन असेल, त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी, पोलीस अधिकारी डॉक्टर सोनवणे साहेब यांचं देखील मी या माध्यमातून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. मला एक सांगा, पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल झालेला बरोबर. काय भावना आहे? नाही, खऱ्या अर्थानं पत्रकार हा समाजासाठी फार गरजेचा विषय बनलेला आहे. कारण की ज्या पद्धतीने त्या व्यक्तीवर हल्ला झाला, गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला गेला, त्या अर्थी त्या माणसाला आपली गरज वाटली. कारण की पोलिसांकडून ज्यावेळेस खऱ्या अर्थाने न्याय मिळण्याचा विलंब होतो, त्या दृष्टीनं पत्रकार त्या ठिकाणी उतरतो. परंतु हा पत्रकार उतरत असताना त्याच्याकडे कुठलंही हत्यार नसतं किंवा त्याला स्वसंरक्षणासाठी सुद्धा काही नसतं. अशा वेळेस काय होतं की किमान पत्रकारांवर जर हल्ला होत असेल, पत्रकारांवर जर काही वेगळी वेळ माझ्यावर आली ती, तर त्यावेळेस जर कायदा भक्कम उभा राहिला, एखादा कायदा भक्कम उभा असेल, तर इथून पुढं असे गुन्हे जे आहेत, असे गुन्हेगार करण्याचा प्रयत्न करणार नाहीत. त्यामुळं मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र शासनाचे सर्व सरकार, या महाराष्ट्र सरकाराला म्हणजे धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या पत्रकारांसाठी हा कायदा अस्तित्वात आणला. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.